नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतो लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर आज मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला आहे. फटाके फोडून, पेढे वाटून, एकमेकांचं तोंड गोड करून यांनी आनंद इथे व्यक्त केलेला आहे. आज आपण इथे प्रभाग 10 मध्ये आहोत. प्रभाग 10 मध्ये आमगावकर मॅडम ज्या शिवसैनिक पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज फटाके फोडून पेढे वाटण्याचा कार्यक्रम इथे झालेला आहे. नक्की आज शिवसैनिकांची यांच्या पाठीमागे काय भावना आपण जाणून घेऊ. जय महाराष्ट्र सगळ्यांना. खरंच अटीतटीचा सामना होता. राजेंद्र विचारे साहेब बहुमताने 10 वर्ष निवडून येत होते इथून, आणि म्हस्के साहेबांचा नवीन चेहरा असल्यामुळे खूप अटीतटीचा सामना झाला आहे. आणि ह्याच्या मागे शिवसैनिकांची मेहनत आहे, आणि सर्वात जास्त म्हणजे सरनाईक साहेबांचे मार्गदर्शक एक आम्हाला चांगलं मार्गदर्शक आहेत आमचे. त्यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य असतं, आणि याच्या मागे, या विजयाच्या मागे सरनाईक साहेबांची मेहनत आहे. आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची मेहनत आहे, आणि सर्व शिवसैनिकांच्या आहे. हा खूप मोठा विजय आहे सगळ्यांसाठीच. अटीतटीचा सामना असतानाही इथे खूप बहुमताने विजयी झालेला आहे म्हस्के साहेबांचा, आणि त्यांची स्वतःची खूप मेहनत आहे. आणि खूप आनंद आहे. सगळ्या शिवसैनिकांमध्ये खूप आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे इथे. तुम्ही पाहताय सगळ्यांनी. सर्वप्रथम सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज या ठिकाणी आपल्या ठाणे लोकसभामध्ये नरेश म्हस्के साहेब विजयी झाले आहेत. त्यासाठी मी सर्व युवा सैनिकाच्या वतीने सर्वात प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. एक आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो. आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय पूर्व सरनाईक साहेब यांनी या इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की आपला 2 लाखाचा लीड असेल, पण मी हे सांगेन की तो 2 लाख देखील आम्ही क्रॉस केलेला आहे. ते युवा सेनेमुळे, तसंच सगळ्या आपल्या शिवसैनिकांमुळे आज नरेश म्हस्के साहेबांना 2 लाखाचा लीड मिळाला आहे. तसंच या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांसह, तसेच आपले कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक साहेब, कार्याध्यक्ष युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वज भाई, त्यांच्या वतीने, त्यांच्या मेहनतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवा सैनिकांनी खूप मेहनत केली आणि नरेश म्हस्के साहेबांना निवडून आणलं. ठाण्यावरती पहिल्यापासून शिंदे साहेबांचं प्रेम, आणि ठाण्यातील जनता ही कायम शिंदे साहेबांच्या पाठीमागे राहिलेली आहे. आज या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार करता ठाणे हमेशा शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे. आमचे कार्यसम्राट खासदार माननीय प्रताप सरनाईक साहेब असतील, आमदार प्रताप सरनाईक साहेब असतील, आणि खूप प्रयत्न केला नरेश म्हस्के साहेबांना जिंकून देण्यासाठी, आणि त्यांचे प्रयत्न एक कुठेतरी यशस्वी होणार जिंकतात. खरं तर गद्दार आम्हाला समजलं गेलं होतं, पण हे शिंदे साहेबांनी आणि प्रताप सरनाईक साहेबांनी हे दाखवून दिले की शिवसेना ही खरी आमचीच आहे. आज आमच्या 7 सीट लगभग आलेल्या आहेत, आणि खरं तर अभिमानाने सांगा असं वाटतं की ही गद्दारांची शिवसेना नाहीये, ही बाळासाहेबांच्या विचारांना कुठेतरी धरून चाललेली शिवसेना आहे, आनंद दिघेच्या विचारांना कुठेतरी धरून चाललेली शिवसेना आहे. आणि इथं मीरा भाईंदरचा विचार करता आमचे आमदार माननीय प्रताप सरनाईक साहेब असतील, आमच्या पूजाताई आमगावकर असतील, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आमचा विजय होण्यासाठी. खरं तर हे मीरा भाईंदरमधून चांगलं मताधिक्य म्हस्के साहेबांना हे मिळालं असेल, तर मीरा भाईंदरमधून हे मताधिक्य म्हस्के साहेबांना चांगल्या पद्धतीनं, तळागाळाचे शिवसैनिक असतील, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील, यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न करून आज म्हस्के साहेबांना हे निवडून दिलेलं आहे. आणि खरोखर हा आमच्या महायुतीचा खरोखर मोठा विजय झाला आहे. याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचं, पूजाताई आमगावकर ताईंचं, तसेच प्रताप सरनाईकांचा आभार मानतो, आणि इथं या विजयाबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो.